आपण प्रारंभ करूया। हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर। हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर। हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर। त्याचे सर्व उपकार विसरू नको। आपण प्रार्थना करू। स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो। पुन्हा एकवा तुझ्या चरणापाशी तू आम्हाला आणलेला आहेस आणि प्रभू, आज आमच्याद्वारे होणारी तुझी भक्ती, आराधना आणि उपासना तू मान्य कर। आणि प्रभुदेव बाप्पा, आज तुझ्या वचन ऐकत असताना तू आम्हाला कृपा करो आणि आमच्या अंतःचक्षु उघड। आता हे प्रभू, तू आमचा ताबा घे येशूच्या नावाने, आमेन। यावेळेला आपण गीत ऐकणार आहोत आणि गीत गाऊन प्रभूच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देऊया। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश। जाएंगे हम अपने देश। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश। जाएंगे हम अपने देश। हालेलुया 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 हालेलुया। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश। जाएंगे हम अपने देश। दुख जो हमारे फिर वहाँ, दुख जो हमारे यहाँ ना होंगे फिर वहाँ। सारे दुखों का अंत होगा, सारे दुखों का अंत होगा। दुख के ये आंसू यीशु पोंछेगा, दुख के ये आंसू यीशु पोंछेगा। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश। जाएंगे हम अपने देश। हालेलुया 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 हालेलुया। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश। जाएंगे हम अपने देश। मन्ना लगाए यहाँ, जाना है हमको वहाँ। मन्ना लगाए यहाँ, जाना है हमको वहाँ। यहाँ के सुखों का अंत होगा, यहाँ के सुखों का अंत होगा।
वहाँ के सुखों का अंत न होगा, वहाँ के सुखों का अंत न होगा। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। हालेलुया 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 हालेलुया। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्याद्वारे आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझर प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा, म्हणून तो आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. नियमशास्त्राचा सारांश. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे, इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याजवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. आमेन. आजच्या रविवारसाठी जी सार प्रार्थना घेतलेली आहे ती आपण करूया. हे प्रभू, आम्ही छोट्या गोष्टींना कमी लेखू नये किंवा आमच्यातील वैगुण्यामुळे हताश होऊ नये, तर तुझ्या सामर्थ्यावर विसंबून नेटाने आणि धीराने तुझ्या राज्याच्या प्रसारासाठी प्रार्थनापूर्वक रीतीने कार्य करावे असे तू कृपेने कर. तुझ्यासह पवित्र आत्म्यास असणारा आणि सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला आपण शास्त्रपाठाचं वाचन करूया. मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत ते यावेळेला आम्ही तुमच्या स्क्रीनवरती दाखवत आहोत आणि कृपया आपणास विनंती आहे की देवाचं वचन ऐकण्या अगोदर या शास्त्रपाठाचं कुटुंबामध्ये सर्वांनी वाचन करावं. आळीपाळीने स्तोत्र वाचन प्रथम करणार आहोत. स्तोत्र संहिता 131. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. हग्गईचं पुस्तक 2रा अध्याय 1 ते 9 ही वचने. हग्गईचं पुस्तक 2रा अध्याय 1 ते 9. नवीन करारातून दुसरा शास्त्रपाठ घेण्यात आलेला आहे. करिंथकराचं पहिलं पत्र 1 अध्याय 26व्या वचनापासून 2ऱ्या अध्यायाच्या 5व्या वचनापर्यंत. करिंथकराचं पहिलं पत्र 1 अध्याय 26व्या वचनापासून 2ऱ्या अध्यायाच्या 5व्या वचनापर्यंत. मननासाठी जे शुभवर्तमान घेतलेलं आहे, मार्काचं शुभवर्तमान 4था अध्याय आणि 26 ते 34 ही वचने आपण यावेळेस ऐकूया. आणखी तो म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलाच वेळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. आणखी तो म्हणाला, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे. ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यामध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यामध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरास त्याच्या सावलीत वस्ती करता येते. असले पुष्कळ दाखले देऊन त्याच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तथापि एकांती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. यावेळेला आपण आपला विश्वास प्रगट करूया. प्रेषिताचा मतांगीकार आपण एकत्र म्हणूया. सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश, पृथ्वी आणि सर्व दृश्य बादृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा,
त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, तो देवाचा एकुलता एक पुत्र, तो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून देहधारी म्हणून मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला आकृषी दिले, त्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, तो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू जीवनदाता, पिता पुत्र यापासून जो निघतो आणि पिता पुत्र या सर्वांची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यापासून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसीविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा यास मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमीन. प्रभूच्या वचनाकडे आपण थोडा वेळ लक्ष देणार आहोत. प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. आज पुन्हा एक वार तुझ्या वचनाचं मनन चिंतन करत असताना आम्हाला आपल्या आत्म्याने चालव, सामर्थ्याने भर. आणि प्रभू, तुझी योजना आमच्या जीवनामध्ये कार्यरत होण्यासाठी, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू आम्हाला प्रेरणा दे. बोलत असताना तू मलाही सहाय्य कर, आपल्या आत्म्याने चालव, येशूच्या नावाने, आमेन. आजचा जो विषय आहे तो फार छान आहे. देवबाप छोट्याशा गोष्टीमधून देखील महान कार्य करू शकतो आणि त्यामुळे आपण हताश न होता, निराश न होता, जे काही प्रभूने आपल्याला दिलेलं आहे त्याद्वारे आपण देवाचं गौरव करूया, देवाची सेवा करूया. बाकी मग पुढे प्रभू आम्हाला अद्भुत रीतीने चालवतो. आजचा जो शास्त्रपाठ घेतलेला आहे या शीर्षकाला अनुसरूनच घेतलेला आहे आणि मी जो विशेष करून बोलणार आहे ते मार्काचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 26 ते 34 या वचनावरती आपण ऐकणार आहोत. या ठिकाणी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने बी आणि मोहरीचा दाना यांची उपमा देवराज्याला दिलेली आहे. ती का दिली हे समजण्यासाठी आपल्याला मार्काने लिहिलेल्या शुभवर्तमानातील पहिल्या अध्यायामध्ये आणि नंतर अनुक्रमे येणाऱ्या अध्यायांकडे वळावं लागेल. आणि आपल्याला असं पाहायला मिळतं, प्रभू श्री ख्रिस्ताने त्याची सेवा सुरू केली. त्या सेवेचा प्रारंभच मुळी त्याने देवाच्या राज्याच्या घोषणेने केलेल्या. पहा बरं, मार्क याने लिहिलेलं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 14 आणि 15 वचन. योहान धरला गेल्यावर येशू गालिलात जाऊन देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवीत असे म्हणाला, समय पूर्ण झाला आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. आणि मग त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं पवित्र शास्त्रामध्ये येशूने सेवेमध्ये देवराज्यासाठी अनेक माणसांना गोळा करायला सुरुवात केलेली आहे. त्याने लेवीला पाचारण केलेलं आहे. आणि कारण देवराज्य म्हटलं तर राज्यामध्ये माणसं हवीत आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने माणसे गोळा करायला प्रारंभ केला. पहिल्या अध्यायात आपण असं पाहतो की येशूने शिष्यांना पाचारण केले आणि मग पुढे त्याने भूतग्रस्ताला, शिमोन पेत्राच्या सासूला जी तापाने आजारी होती तिला आणि कुष्ठरोग्याला बरं केलेलं आहे. आणि हे करत असताना त्याची जी अधिकारवाणी होती, त्याचा जो हक्क होता, त्याचं जी बोलण्याची ढब होती, हे सर्व पाहून परुष आणि शास्त्री जे धार्मिक पुढारी त्या काळामध्ये ते अस्वस्थ झाले. आणि मग पुढे आम्ही पाहतो दुसऱ्या अध्यायामध्ये मार्काने लिहिलेल्या शुभवर्तमानाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताने एका पक्षघाती मनुष्याला देखील बरं केलं, ज्याला छपरातून खाली सोडण्यात आलं होतं. आणि त्यांचा विश्वास पाहून त्याने प्रशंसा केली आणि त्याला बाज घेऊन चालू लाग असं म्हटलं. आणि एवढ्या अधिकारवाणीने सांगितलेलं ऐकल्यानंतर परुष आणि शास्त्री पुन्हा त्याच्यावरती संतप्त झालेले आम्हाला शास्त्रात पाहायला मिळतं. आणि मग त्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ते उपासाविषयी बोलू लागले, प्रभू येशू ख्रिस्ताला ते जेवणाच्या पंक्तीमधून बोलू लागले. त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने शब्बाताचं पालन तुझे शिष्य करत नाहीत यावरून ते प्रश्न करू लागले. आणि या प्रत्येक प्रश्नाला प्रभू येशू ख्रिस्ताने फार मार्मिक रीतीने उत्तर दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. पुढे आम्ही हळूच सरकलो तर तिसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला असं दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताने एका लुळ्या हाताच्या मनुष्याला बरं केलेलं आहे. आणि मग त्यानंतर आम्ही हेही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने अशा अनेक रोग्यांना देखील बरं केलं. आणि हे पाहून परुष आणि शास्त्री आणखीनच चिडले आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा घात कसा करावा याविषयी
हेरोदा बरोबर त्यांनी येशूच्या विरोधामध्ये मसलत केली असं शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. आणि मग आपण 4थ्या अध्यायामध्ये येतो, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 4थ्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक दाखले लोकांना सांगितले. कारण मोठा क्राऊड होता, मोठी गर्दी होती आणि त्यामध्ये शिष्य वर्ग देखील होते आणि या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त दाखल्यातून शिकवू लागलेला आहे. आणि ह्या 4थ्या अध्यायातील जे 4 दाखले आपल्याला पाहायला मिळतं, पेरणी करणाऱ्याचा दाखला आहे जो 1 ते 20 वचनामध्ये आहे. त्याच प्रकारे दिव्याचा दाखला आहे जो 21 ते 23 वचनामध्ये आहे. आणि एक वाढणाऱ्या बीचा दाखला आहे तो 24 ते 29 वचनामध्ये. आणि मोहरीचा दाण्याचा जो दाखला आहे तो 30 ते 32 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे 4ही दाखले देवराज्याशी निगडीत आहेत. परंतु या 4 पैकी आपण फक्त शेवटचे जे 2 आहेत त्यांच्यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहे. आणि ते म्हणजे वाढणाऱ्या बीचा दाखला आणि मोहरीच्या दाण्याचा दाखला. आणि ह्या दाखल्यांच्या मध्ये वैशिष्ट्य पाहायला मिळतात. ते म्हणजे हे जे दाखले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताने 4ही दाखले आणि इतर दाखले लोकांना सांगितले, शिष्यांनाही सांगितले. परंतु त्याची फोड करून किंवा त्याचं स्पष्टीकरण ज्याला आपण म्हणतो, हे स्पष्टीकरण मात्र प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त शिष्यांनाच सांगितलेलं आहे. कारण जे बाहेरचे जे लोक होते ते सर्व ऐकून न ऐकल्यासारखं होणार होते त्यांचं, आणि ते पाहून देखील न समजण्यासारखे होणार होते. परंतु येशू ख्रिस्तावरती त्याच्या शिष्यांनी विश्वास ठेवलेला होता, ते त्याला ओळखत होते आणि म्हणून तो त्यांना दाखले देऊन आणि दाखल्यांची फोड करून सत्य शिकवित होता असं पाहायला मिळतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या 4 दाखल्यापैकी 4थ्या अध्यायातील 4 दाखल्यांपैकी 3 दाखले जे आहेत ते बी संदर्भात आहेत, बियाणाच्या संदर्भामध्ये आहेत. आणि 1 दाखला जो आहे तो फक्त दिव्या संबंधाने आहे, जो दिवा पलंगाखाली किंवा मापाखाली ठेवत नाही. त्याला जर वगळलं तर आपण 3 दाखले बीच्या संबंधामध्ये आहेत. याचा अर्थ की येशू ख्रिस्ताने देवराज्याची उपमा जी या बियांशी केलेली आहे, या बीला अधिक महत्व आहे. आणि मग मी विचार करू लागलो की प्रभू येशू ख्रिस्ताने देवराज्याची घोषणा का करावी. आणि मग आम्हाला असं पाहायला मिळतं की त्यावेळेला पारसी, ग्रीक आणि रोमन या सत्तांच्या खाली जे लोक होते, यहुदी लोक होते, हे गुलामगिरीमध्ये जीवन जगत होते. त्यांना शांती नव्हती, त्यांना भरपुरी नव्हती, सुख नव्हतं, आनंद नव्हता. आणि म्हणून ते मसीहाची वाट पाहत होते की यातून आम्हाला कोणीतरी सोडविल. आणि प्रभू येशू ख्रिस्त मार्क याने लिहिल्याप्रमाणे 1 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे घोषणा करत आलेला आहे की समय पूर्ण झाला आहे आणि देवाचे राज्य जवळ आले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेचा प्रारंभच हा देवाच्या राज्याच्या आगमनाबरोबर केलेला आहे. मी म्हणायला लागलो देवाच्या राज्याच्या आगमनाची सुवार्ता प्रभूने का सांगावी, तर प्रभू असा म्हणाला की समय पूर्ण झाला आहे. म्हणजे आता तुम्ही वाट पाहण्याची, मसीहाची वाट पाहण्याचा समय पूर्ण झालेला आहे आणि आता देवाचं राज्य स्थापन करण्याची वेळ आलेली आहे, हे प्रभू येशू ख्रिस्त सांगत होता. परंतु ते लोकांना समजलं नाही, कारण त्यांचा असा विश्वास होता की या सत्ताधाऱ्यांशी जर लढायचं असेल तर त्यांच्या बरोबरीचाच ताकदवर मनुष्य असणार, तो मसीहा. आणि म्हणून जर तो मसीहा येणार असेल तर तो मसीहा घोड्यावर स्वार हो, सैन्यांच्या फौज फाटा घेऊन तो येईल, लढेल आणि आपलं राज्य प्रस्थापित करेल. आणि जे सद्य परिस्थितीमध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांची उलथापालथ करेल, राजकीय उलथापालथ करेल, असा लोकांचा समज होता. परंतु येशू ख्रिस्ताचं येणं आणि येशू ख्रिस्ताच्या राज्याच्या स्थापनेचं पद्धत जी आहे ती अतिशय वेगळी होती. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या हृदयामध्ये वस्ती करायला आला होता. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या हृदयामध्ये राज्य स्थापन करायला होता आणि म्हणून तो त्यांना दाखले देऊन देवाच्या राज्याची शिकवण देऊ लागला होता. आणि हेच नेमकं त्यांना समजलेलं नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने दाखल्यांच्या द्वारे देवाचं राज्य कसं असेल, त्याचं स्वरूप कसं असेल, त्याची निश्चितता, त्याची प्रगती याविषयी दाखल्यांच्या द्वारे त्याने सत्य त्यांना शिकवण्यास प्रारंभ केलेला आहे. आणि म्हणून देवाच्या राज्याशी जे 4 पैकी 2 जे महत्वाचे आज निवडलेले आहेत, आणि ते म्हणजे बियांचा दाखला आणि मोहरीच्या दाण्याचा दाखला. त्यापैकी पहिल्या दाखल्याकडे आपण वळत आहोत. मार्क याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 4थ्या अध्यायातील 26 ते 29 या वचनामध्ये आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. या ठिकाणी एका वाढणाऱ्या बीचा उल्लेख प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. 3 गोष्टी आहेत 3 वचनामध्ये. पहिली गोष्ट आहे बी म्हणजे प्रियानो देवाचं वचन आहे. दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी ते पेरलं जातं ती जमीन किंवा ते शेत म्हणजे आज आपण जगत असलेलो जग आहे. आणि तिसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे पेरणारा. आणि हा पेरणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही आणि मी आहोत.
प्रभूचे अनुयायी आहोत, येशूचे अनुयायी आहोत. आणि म्हणून या दाखल्यामध्ये पेरणाऱ्याची भूमिका अतिशय छोटीशी आहे, परंतु पेरणाऱ्याने बी पेरल्यानंतर त्याच्यापासून जो फायदा झालेला आहे पशुपक्ष्यांना किंवा मानव जातीला, तो अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून या छोट्या कार्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जरी पेरणाऱ्याची भूमिका छोटी असली तरी ती अत्य आवश्यक आहे, असं प्रभूने या ठिकाणी नमूद केलेलं आहे. येशूचे अनुयायी या नात्याने आम्ही देखील अशाच प्रकारे प्रभूच्या वचनाची घोषणा करणारे, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणारे असले पाहिजे. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताने जात असताना आपल्या शिष्यांना मत्तयाचं सुवर्तमान 28 अध्याय आणि 19 आणि 20 मध्ये असं सांगितलं, यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हाला साज्ञा पिले ते पाळावयास त्यांना शिकवा. आणि म्हणून प्रियानो, तेव्हापासून हे प्रेषित वर्ग देवाच्या राज्याची घोषणा करू लागले. आणि संत पाऊलाने प्रभू श्री ख्रिस्ताला स्वीकारला आपला तारणारा म्हणून. आणि मग तो संत पाऊल काय म्हणतो पहा बरं, रोमकरस पत्र 10 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये, तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांचा धावा ते कसा करतील? ज्याचे त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि ज्यांना पाठवले नाही ते कशी घोषणा करतील? चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम दिसतात. ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा स्वीकार करतील? ज्याच्याविषयी घोषणा झाली नाही ते त्याच्याविषयी ते कसे ऐकतील? आणि म्हणून घोषणा करणाऱ्यांची आवश्यकता आहे, सुवार्ता सांगणाऱ्यांची आवश्यकता आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने हे नमूद केलेलं आहे. तो असं म्हणतो मत्तयाचं सुवर्तमान 9 अध्याय 37 वचनामध्ये, पीक आहे पण कामकरी थोडे आहेत. प्रभूला आज तुमची आणि माझी गरज आहे त्याच्या वचनाची घोषणा करण्याची. जे राज्य तो स्थापन करायला आता येणार आहे त्या राज्याविषयी घोषणा करण्यासाठी त्याला आपली गरज आहे. म्हणजेच काय, पेरणारा आवश्यक आहे. तो काय पेरितो? देवाचं वचन पेरितो. पेरणारा देवाचे वचनाचं बी पेरण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि हे काम प्रियानो प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. आम्ही कोणीच नाही, बी महत्वाचा आहे. कारण त्या बियांच्या द्वारे प्रियानो झाड उत्पन्न होणार आहे आणि त्यामध्ये आकाशातील पाखरे येऊन वस्ती करणार आहेत. त्या झाडाचा उपयोग पशुपक्ष्यांना होणार आहे. आणि म्हणून पेरणाऱ्यापेक्षा बीला महत्व आहे, कारण त्या बी मध्ये जीवन आहे, त्या बी मध्ये शक्ती आहे, त्या बी मध्ये सामर्थ्य आहे आणि त्यामध्ये जीवन आहे. ते पेरल्यावर प्रियानो त्याची मुळं जी आहेत ती खोल जमिनीमध्ये जातात. खडक असेल तर ते खडक फोडून ते बी खाली जातं आणि प्रियानो ते मूळ धरतं. आणि मग जमिनीमधून जे पोषक द्रव्य आहेत ते घेऊन त्या बीचं रूपांतर छोट्याशा रोपट्यामध्ये आणि रोपट्याचं रूपांतर झुडुपामध्ये होतं प्रियानो. आणि म्हणून पेरणाऱ्याने रात्री आणि दिवसा निजावे आणि उठावे असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की पेरणाऱ्याने एकदा पेरणी केली की त्याने स्वतःच्या कामाला निघून जावे. मग बीचं काम सुरू होतं. ते स्वतः जेव्हा जमिनीमध्ये पुरलं गेलेलं असतं त्यावेळेला मग ते रुजतं आणि मग ते वाढायला लागतं. ते जमिनीशी एकरूप होतं. आणि हेच या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त सांगत आहे. पेरणाऱ्याने रात्री दिवसा निजावे आणि उठावे आणि इकडे बीने काय करावे? बीने रुजावे आणि वाढावे. पण पेरणाऱ्याला कळू नये. पेरण्याच्या अगोदर बी पेरणाऱ्याच्या हातामध्ये असतं नाही का, परंतु पेरल्यानंतर जमिनीमध्ये त्या बीचं काय होतं हे पेरणाऱ्याला काही कळत नाही. आणि म्हणून पेरणाऱ्याची भूमिका फार छोटी आहे. कधी कधी पेरणारा नसला तरी सुद्धा बी रुजले जाते आणि ते वाढायला लागते. आपल्या सृष्टीकडे पहा बरं, बाहेर डोंगरदऱ्या पहा, दरेखोरे पहा, का त्या ठिकाणी इतकी झाडं झुडपं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत. कोणी बिया पेरलं त्यांच्या? कोणीच नाही. आपोआप ते झाडे आलेली आहेत. आपोआप त्या ठिकाणी प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं वनस्पती तयार झालेली आहे. म्हणून पेरणारा आवश्यक जरी असला तरी पेरणाऱ्याला महत्व तेवढं नाही जेवढं त्या बीला आहे. आणि प्रभू श्री ख्रिस्त आम्हाला या वचनातून तेच शिकवते. आणि म्हणून पेरणाऱ्याने शेखी मिरवू नये. मी आहे, मी काम केले, हे माझी मंडळी आहे, हे माझं चर्च आहे, अजिबात नाही. कारण पेरणारा फक्त पेरण्याचं काम करतो, वाढवण्याचं काम प्रभू करत असतो. आणि म्हणून एकदा मार्टिन ल्युथर असं म्हणाले, मी काही केले नाही, त्या शब्दाने सारे काही केले, त्या देवाच्या वचनाने सारे काही केलेलं आहे.
प्राधान्य प्रभूला दिलेलं आहे, प्रभूच्या वचनाला दिलेलं आहे. आणि म्हणून येथे पेरणाऱ्यापेक्षा येशूने बी मध्ये असलेलं सामर्थ्य त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याने रुजावे, त्याने वाढावे. आणि मग पुढे असं येशू म्हणतो की भूमी आपोआप पीक देते. 27 आणि 28 वचनामध्ये भूमी आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस आणि मग कणसामध्ये दाणा. नाही का, अशा प्रकारची उत्पत्ती प्रभू येशू ख्रिस्ताने लिहिलेली आहे प्रियानो. मग हा पेरलेला दाणा जमिनीमध्ये जातो, अंधारामध्ये, त्या भयान शांततेमध्ये जातो, स्वतःचं अस्तित्व तो नष्ट करतो आणि मग त्यातून एक नवीन रोप, एक नवीन अंकुर उदयास येतो, एका नवीन रोपट्याचा जन्म होतो. आणि मग जेव्हा ते जमिनीतून बाहेर येतं आणि काही कालांतराने जेव्हा पेरणारा पाहायला येतो तेव्हा ते सुंदर असं टवटवीत असं रोपटं पाहून त्याला आनंद मिळतो. देवाचं राज्य प्रियानो असंच आहे. ते सुरुवातीला छोटं दिसतं, जेव्हा ते मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जातं तेव्हा ते अदृश्य होतं, दिसत नाही. पण जेव्हा ते वाढतं तेव्हा त्याच्याद्वारे परमेश्वर खूप मोठं काम करून घेतो. देवाच्या राज्याचं गूढ किंवा रहस्य महत्वाचं नाही, तर बी महत्वाचं आहे. ते बी रुजणे आणि वाढणे महत्वाचे आहे. देवाच्या राज्याविषयी आपण देवावर अवलंबून राहणं हे तितकंच गरजेचं आहे, कारण वाढवणारा आमचा प्रभू आहे. भूमी आपोआप पीक देते, ऑटोमॅटिक असं लिहिलेलं आहे. आपोआप म्हणजे काय? त्या भूमीमध्ये असलेलं जे पोषक द्रव्य आहेत, त्या जमिनीमध्ये असलेलं जे पोषक द्रव्य आहे, ती पोषक द्रव्य हे बी मध्ये असलेलं जीवन आहे ते घेतं आणि प्रियानो ते फुलायला लागतं. बी त्याच्यामध्ये जीवन आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे आणि त्यातून अंकुर फुटतो. पेरणाऱ्याचं कामच नाही, ते पेरणारा फक्त पेरून जातो, परंतु बी स्वतः मग काम करायला लागतं. ते कुजते, सडते, जमिनीशी एकरूप होते, जमिनीतील पोषक द्रव्य ते घेतं आणि मग नवीन अंकुराला जन्म देते. देवाच्या राज्याचं असंच आहे प्रियानो. स्वार्थ प्रसाराचं काम हे जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला प्रभूचा आत्मा, प्रभूचं सामर्थ्य जे त्याच्या वचनामध्ये आहे ते कार्य करू लागतं. पुढे आम्ही पाहतो 29व्या वचनामध्ये मग पीक गोळा केले जाते. तात्पर्य काय की पेरणाऱ्याने पेरावे आणि वाढवणारा आमचा परमेश्वर आहे. आम्ही काम करायचं आहे, आमच्या कामाद्वारे प्रभू त्याच्या राज्याचा विस्तार करणार आहे. कधी कधी हे राज्य आपल्याला दिसत नाही, विसंगत वाटतं, पण ते हळूहळू वाढणार आहे. चर्चमध्ये उपस्थिती किती असते याला महत्व देऊ नका. आमच्या मंडळीमध्ये किती सभासद फॅमिली आहेत याला महत्व नाही आहे, तर आमच्या चर्चमध्ये जी माणसं आहेत ती प्रभूची आहेत का हे महत्वाचं आहे. ते प्रभूची सेवा करतात का, प्रभूच्या वचनाचा सुवार्ता प्रसार करतात का, प्रभूच्या देवाच्या राज्याची घोषणा करतात का, याला फार महत्व आहे प्रियानो. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. दुसऱ्या दाखल्याकडे आपण वळूया. मार्क यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 4थ्या अध्यायाच्या 30 ते 32 वचनामध्ये मोहरीच्या दाण्याचा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. आणि प्रभू असं म्हणतो की आणखी त्याने म्हटले, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्याने ते दर्शवावे. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील हा प्रश्न होता की आता देवाचं राज्य एक तर मी सांगितलं की या बी सारखं आहे, पण आणखीन त्याला स्पष्ट करून सांगायचं होतं. आणि म्हणून तो शिष्यांना म्हणत आहे की मी आता आणखीन कुठली उपमा देऊ आणि तुम्हाला ह्या देवराज्याचं स्पष्टीकरण करू. आणि मग पुढे तो असं म्हणतो की ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा भूमीत पेरताना जरी पृथ्वीवरील सर्व दाण्यामध्ये बारीक असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने मोहरीच्या दाण्याचं वर्णन केलेलं आहे आणि ह्या मोहरीच्या दाण्याची तुलना देवाच्या राज्याशी केली. जर तो मोहरीचा दाणा बारीक आहे, छोटा आहे, याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे येणारं देवाचं राज्य सुरुवातीला ते छोटं असणार आहे. आणि म्हणून अधिक आपण खोलामध्ये जाण्यासाठी मोहरीच्या दाण्याची उपमा देवाच्या राज्याला का दिली आहे हे आपण आता यावेळेला पाहूया. देवाचं राज्य याची वैशिष्ट्य काय आहेत. असं म्हटलेलं आहे प्रियानो की देवाच्या राज्यामध्ये आम्हाला जी अपेक्षा असते त्या अपेक्षेप्रमाणे प्रभू काही करत नाही. आम्ही असा विचार केला होता की प्रभू येशू ख्रिस्त राजा म्हणून येत आहे त्यामुळे तो राजवाड्यात जन्मले, परंतु तसं काही न होता प्रभू येशू ख्रिस्त गायीच्या गोठ्यामध्ये जन्मला आणि तो बाळ म्हणून जन्मला. तो काय घोड्यावर स्वार वगैरे होऊन आलेला नाही.
लोकांना वाटलं प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या शिष्य वर्गाला गोळा करत आहे, म्हणजे तो समाजामधून सुशिक्षित माणसं, शिकली सवरलेली माणसं निवडेल शिष्य म्हणून. परंतु त्याला उलटच प्रभू येशू ख्रिस्ताने मासेमारी करणारे आणि जकातदार यांची आपले शिष्य म्हणून निवड केलेली आहे. आम्हाला असं वाटलं होतं की देवराज्याची उपमा देण्यासाठी, देवराज्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी, त्याचं स्वरूप सांगण्यासाठी कदाचित प्रभू येशू ख्रिस्त देवदार किंवा सागवान लाकडाचं किंवा त्या झाडांचा उपयोग करेल. परंतु झालं उलटच. प्रभू येशू ख्रिस्ताने मोहरीच्या दाण्याचा दाखला आणि त्याची तुलना देवाच्या राज्याशी केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला जे वाटत नाही अशामधून आणि आम्हाला ज्याच्यावर विश्वास बसत नाही अशांच्या द्वारे त्याच्या राज्याची तो स्थापना करून त्याची वाढ करू लागलेला आहे. बघा ना, शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण मला तुम्हाला सांगू द्या. याकोब हा फार कारस्थानी माणूस, परंतु प्रभूने त्याला धरलं आणि त्याला बदललं, त्याचं नाव बदललं, त्याला इस्रायल म्हटलं आणि एक मोठं राष्ट्र निर्माण केलं. मोशे दुसरा व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतो जो खुनी होता, ज्याने मिस्राचा खून केला, जो तोत्रा होता बोलायला, पण प्रभू म्हटलं कारण सांगू नकोस, मला तूच पाहिजेस आणि तुझ्याचकडून मी या मिस्रामधून माझ्या लोकांना बाहेर काढणार आहे. आणि प्रभूने त्याच्याकडून महान काम करून घेतलं. तिसरं उदाहरण आम्ही पाहतो की जेव्हा शमूएलाला परमेश्वराने दर्शन दिलेलं आहे आणि कोण आहे तो राजा हे पाहण्यासाठी जेव्हा तो दाविदाच्या वडिलांकडे आलेला आहे, त्यावेळेला दाविदाचे वडील हे दाविदाचं नावच घेत नाहीत, त्या दाविदाची ते मोजदातच करत नाहीत. पण तरी देखील प्रभूने त्याची काळजी घेतली आणि त्याला मेंढपाळापासून राजा केलेला आहे. गिदोन आणखीन एक उदाहरण आहे, जो गावाच्या खळ्यामध्ये जाऊन लपला होता आणि प्रभूने त्याला तिथून उचलला आणि फक्त 300 माणसं त्याने सोबत घेऊन शत्रूची पळताभोई थोडी केलेली आहे. अशा प्रकारे प्रियानो, छोटी छोटी माणसं, छोट्या छोट्या गोष्टी करणारी माणसं प्रियानो, त्यांना प्रभूने उचललं आणि त्यांच्याद्वारे मोठं काम केलेलं आहे. तुम्ही प्रभूसाठी लहान जरी काम करत असला, असं नका समजू की फार मोठं काम केल्यावर ते प्रभूला ते आवडेल. असं नका समजू की बाळकच झालं पाहिजे, मी बायबल वुमनच झालं पाहिजे, मी संडे स्कूलची टीचरच झाली पाहिजे किंवा सर झालं पाहिजे, किंवा मी देवाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं पाहिजे, किंवा मी दानधर्म केला पाहिजे, खूप मोठं दान दिलं की प्रभू खुश होईल, असं अजिबात नाही प्रियानो. मोहरीच्या दाण्या एवढा जरी आमचं काम असलं तरी प्रभू ते इतकं वाढवतो की त्याच्या राज्याचा विस्तार होतो. अनेक लोकांना देवाच्या वचनाची घोषणा केली जाते, अनेक लोकांना तारणाची ओळख करून दिली जाते. आणि म्हणून आम्ही या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त पुढे असं म्हणतो की हा पृथ्वीवरील सर्व दाण्यामध्ये बारीक असतो मोहरीचा दाणा. कंपॅरिझन केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा सुरुवात केली, प्रारंभ केला, त्यावेळेला तो एकटाच होता, देवाच्या राज्याची घोषणा करत निघालेला आहे. आणि मग त्याने माणसं गोळा केली, 12 शिष्यांना निवडलं आणि त्यांनी देवाच्या राज्याची घोषणा केली. त्यांच्याद्वारे प्रेषितांनी सुरू केली ही सुवार्थ सांगायला आणि घोषणा करायला देवाच्या राज्याची. आणि ती आता आमच्याकडे दिलेली आहे जबाबदारी, आम्ही देवाच्या राज्याची घोषणा करावी, देवाच्या राज्याची ओळख लोकांना करून द्यावी. आणि म्हणून आमच्याकडे आता ही जबाबदारी आहे. जेव्हा हे देवाचं राज्य सुरू झालं तेव्हा ते लहान होतं, पण मग नंतर मोहरीच्या झाडासारखं ते विशाल होतं, विस्तार होतो त्याचा. आणि आज देवाच्या राज्याचा विस्तार होत चाललेला आहे, तो अजूनही होत आहे. अनेक लोक अजून प्रभूकडे येत आहेत, ते थांबलेला नाही प्रियानो. अशा प्रकारे हे देवाचं राज्य आहे, मोहरीच्या दाण्यासारखं. आता मी हा विचार केला की मोहरीच्या दाण्याची उपमा जर येशूने देवाच्या राज्याला दिली, यार ते मोहरीच्या दाण्यामध्ये पण काहीतरी वैशिष्ट्य आहे नाही का. जशी इतर दाणे देखील जमिनीमध्ये पेरले जातात आणि मग त्याच्यातून काय होतं, उत्पन्न मिळतं, पीक मिळतं. मोहरीच्या दाण्यामध्ये पण फार वैशिष्ट्य आहे. असं म्हटलेलं आहे की जो पेरणारा असतो तो पहिली पायरी काय करतो, सॅग्रिगेशन. हा जो पेरणारा असतो तो चांगल्या मोहरीचे दाणे, बिया आणि वाईट बिया बाजूला काढतो. कसा काढतो, ह्या सगळ्या बिया मोहरीच्या ज्या असतात त्या पाण्यामध्ये टाकतो. आणि काय होतं की ह्या पाण्यामध्ये काही बिया ज्या असतात त्या तळाला जाऊन बसतात आणि ज्या काही बिया असतात त्या तरंगायला लागतात आणि पोहायला लागतात पाण्याच्या पृष्ठभागावरती. आणि असं म्हटलेलं आहे प्रियानो की जे तळाला बसलेले असतात जाऊन ते दाणे, ते मोहरीचे दाणे खूप चांगले असतात, ते उपयोगाचे असतात. पण जे वरती पोहतात
तरंगत असतात ते वाईट असतात किंवा निरुपयोगी असतात. मग पेरणारा ते गोळा करून फेकून देतो आणि तळाला जाऊन जे बसलेले असतात, जे स्थिर असतात, त्यांना तो काढून जमिनीमध्ये पेरतो. ही दुसरी पायरी आहे. तुम्ही आणि मी स्थिर असलं पाहिजे, विश्वासामध्ये भक्कम असलं पाहिजे, धडसोड न करणारी माणसं असली पाहिजे. मोहरीच्या दाण्यात जो तळाला जाऊन बसतो आणि पेरणारा त्याला काढतो आणि जमिनीत पेरतो. आम्ही जर स्थिर मनाचे असू तर प्रभू आम्हाला प्रियानो त्याच्या वचनामध्ये स्थिर करतो. पहिली पायरी आपण पाहिलेली आहे आणि ती म्हणजे हा जो पेरणारा असतो, हा पेरणारा सेग्रिगेट करतो. ज्या बिया असतात त्या बिया तो पाण्यामध्ये मुरत घालतो आणि चांगल्या बिया घेतो. ज्या पोहणाऱ्या बिया असतात त्या तो काढून टाकतो. दुसरी पायरी आहे मग ह्या चांगल्या ज्या बिया असतात त्याची तो पेरणी करतो. तिसरी पायरी आहे ज्या पेरलेल्या बिया असतात त्यांचं काम सुरू होतं. त्यांनी जमिनीशी एकरूप होणं आणि मग जमिनीतून पोषक द्रव्य घेऊन जीव धरणं, ही तिसरी पायरी आहे. आणि चौथी पायरी आम्ही पाहतो आणि ती म्हणजे मग त्या रोपट्याची, त्या बियांची वाढ व्हायला सुरुवात होते. देवराज्याची तुलना या मोहरीच्या दाण्याशी केलेली आहे. कारण प्रियानो देवाचं राज्य असंच आहे. प्रभूची पहिली पायरी म्हणजे तो आमची निवड करतो. चांगले आणि वाईट लोक सेपरेट करतो, सेग्रिगेट करतो. तो शेरडं आणि मेंढरं वेगळी करतो. आणि मग ती झाल्यानंतर प्रियानो आम्ही पुढे देवाच्या वचनामध्ये असं म्हणतो की मग वचनरूपी जमिनीमध्ये तो आम्हाला रुजवतो. तो आमची त्याच्या वचनामध्ये वाढ करतो आणि देवाचं राज्य अशा प्रकारे वाढू लागतं. प्रश्न माझ्या मनामध्ये अजून तोच होता, पण मोहरीचाच दाना का, जिरे का नाही घेतलं, कसकस का नाही घेतले, असे अनेक बरेच दाणे आहेत प्रियानो. पण या ठिकाणी प्रभूने मोहरीचाच दाना का घेतला? मी थोडा अभ्यास करू लागलो. पालखींबाईंना पण विचारलं, मोहरीच्या दाण्याचं मला जरा वैशिष्ट्य सांगा, ह्या डबीमध्ये दिसतंय स्वयंपाक खोलीमध्ये. आणि मग पालखींबाईंनी सांगितलं स्वयंपाकासाठी ते कसं उपयोगात आणतात वगैरे. कारण मोहरी हे चविष्ट पदार्थ आहे. सर्व दाण्यामध्ये तो बारीक आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस ते पेरलं जातं त्यावेळेला ते हळूहळू उगवायला लागतं आणि उगवल्यापासून 30 ते 40 दिवसामध्ये त्याचं छोटंसं रोपटं तयार होतं. आणि पिवळ्या कलरची जी मोहरी असते ती पूर्ण झाडामध्ये त्याचं वाढ होण्याकरता जवळजवळ 90 ते 95 दिवस म्हणजे साधारण 3-3.5 महिने लागतात. मोहरीच्या दाण्याची उंची जर म्हणाल तर ती 6 फुटापासून ते 20 फुटापर्यंत असते. काही मोहरीची झाडं जे असतात ते 30 फुटापर्यंत वाढतात. हे मोहरीचं झाड जे आहे 20 फुटापर्यंत पसरतं. आणि अशा या 20 फुटापर्यंत पसरलेल्या झाडामध्ये पशु आणि पक्षी येतात, त्यांना तो निवारा म्हणून ते झाड मिळतं. आणखीन एक मला वैशिष्ट्य आठवलं आणि ते म्हणजे मोहरी ही खाद्यपदार्थामध्ये वापरली जाते. कारण मोहरी ही पोषक आहे. जरी तिचे डझनभर प्रकार असले तरी परंतु प्रियानो मोहरीच्या पानांचा भरपूर उपयोग केला जातो. मोहरीमध्ये कॅल्शियम आहे जे आपली हाडे मजबूत करतं. या मोहरीमध्ये कॉपर आहे. या मोहरीमध्ये विटॅमिन सी आहे, विटॅमिन के आहे, विटॅमिन ए आहे, जे आमच्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. या मोहरीमध्ये मॅग्नेशियम आहे. असे अनेक धातू देखील आहेत जे आमच्या शरीराला पोषक आहेत. बघा, प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. आणि शेवटचा मुद्दा, कारण मी काही जास्त लांबवणार नाही, मोहरी ही औषधी देखील आहे. अगदी आपल्या कॅन्सर सारख्या आजारापासून ते सर्वसाधारण छोट्याशा आजार जे सांधेदुखी अंगदुखी आहे तिथपर्यंत अनेक रोगांच्या वरती हे औषधी म्हणून मोहरीच्या तेलाचा उपयोग केला जातो. आता याची देवराज्याशी तुलना कशी करायची? अशा या औषधी पोषक मोहरीच्या दाण्याची उपमा प्रभूने त्याच्या राज्याशी केलेले आहे. कारण देवाचं राज्य हे छोटंसं आहे, बारीक आहे प्रारंभाला, पण जेव्हा ते वाढू लागते ते मोठं होतं. आणि इतकं मोठं होतं की आकाशातील पाखरे त्यामध्ये येऊन वस्ती करतात. म्हणजे काय, देवाचं राज्य हळूहळू वाढत जातं आणि सर्व राष्ट्रातील जे विश्वासणारे आहेत ते सर्व ह्या देवाच्या राज्यामध्ये येऊन वस्ती करतील. ही प्रभूची शिकवण आहे. दुसरी गोष्ट, या मोहरीच्या दाण्याप्रमाणे देवाचं राज्य पोषक आहे. देवाचं राज्य हे औषध आहे, खरोखर आहे. देवाचं राज्य हे देवाच्या वचनानुसार चालतं.
देवाच्या वचनाच्या बाहेर ते चालतच नाही. देवाच्या वचनाच्या बाहेर ते काही काम करत नाही. देवाचं वचन हा त्या राज्याचा कायदा आणि कानून आहे प्रियानो. आणि म्हणून जे जे देवाच्या राज्यामध्ये आहेत ते देवाच्या वचनाप्रमाणे चालत असल्यामुळे देवाचं वचन ह्या प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या शरीरामध्ये पोषक आणि औषधी द्रव्य, औषधी पदार्थ म्हणून काम करतं. पहा बरं माझ्या बरोबर शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे. इब्री लोकास पत्र याचा 4 अध्याय 12 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की देवाचे वचन सजीव, सतेज, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यास भेदून आरपार जाणारे आहे. किती सुंदर. देवाचं राज्य देवाच्या वचनानुसार चालतं आणि देवाचं वचन मोहरीच्या दाण्यासारखं आमच्या जीवनामध्ये शक्ती देतं, सामर्थ्य देतं, पोषक पदार्थ म्हणून कार्य करतं आणि प्रियानो आम्हाला आनंद देतं. आम्हाला ते जीवनदायी असं प्राप्त होतं. देवाच्या राज्यामध्ये म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही प्रवेश करतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मोहरीच्या दाण्याची उपमा देवराज्याशी केलेली आहे. देवराज्य हळूहळू मोहरीच्या दाण्यासारखं वाढतं. देवाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखं अतिशय छोटं असतं. लगेच पाहिलं तर कळून येत नाही, दिसत नाही, पण त्याचे उपयोग मात्र अधिक आहेत. मनुष्याच्या जीवनासाठी ते अतिशय महत्वाचे आहे. असं हे बहुगुणी मोहरीचा दाणा प्रभू येशू ख्रिस्ताने निवडला आणि त्याची उपमा देवराज्याला दिलेली आहे. आकाशातील पाखरे, वेगवेगळ्या राष्ट्रातील लोक, परदेशी लोक, नुसतेच यहुदी नाही, तुम्ही आणि मी देखील त्या देवराज्यामध्ये येऊन वस्ती करणार, हे प्रभूने या मोहरीच्या दाण्याच्या दाखल्यामधून आपल्याला शिकवलेले आहे. आणि म्हणूनच प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. पुढे 33 आणि 34 वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने दाखले देऊन शिकवलेलं आहे. हे आपल्याला पाहायला मिळतं. दाखल्यांची फोड त्यांनी करून फक्त शिष्यांना सांगितलेलं आहे, बाकीच्यांना नाही. कारण त्यांनी ऐकल्यानंतर ते समजणार नाही, पाहिल्यानंतर पण त्यांना विश्वास ठेवता येणार नाही. पण तुम्ही जे माझे लोक आहात, तुम्ही जे माझे शिष्य आहात, त्या तुमच्यासाठी मी हे फोड करून सांगत आहे, स्पष्ट करून सांगत आहे. कारण तुम्ही ऐकल्यावर विश्वास ठेवणार आणि तुम्ही पाहिल्यावरती प्रसार करणार आहे. तुम्ही येशूची सुवार्ता ऐकली का प्रियानो? तुम्ही त्या येशूला पाहिलंय का, अनुभवलंय का? जर असेल तर मोहरीचा दाण्याचा दाखला तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. आणि म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये जसं म्हणतो प्रियानो, देवाचं राज्याची सुरुवात लहानापासून होते. तुम्ही कितीही छोटे असा, उंचीने नाही बरं का, मनाने नाही बरं का, तुमच्या कामाने तुम्ही कितीही, प्रभूच्या कामाने कितीही छोटे असाल, पण प्रभू त्या छोट्या कामाचं, छोट्या सेवेचं रूपांतर मोठ्या सेवेत, मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोकांचं तारण करण्यासाठी तो उपयोगात आणू शकतो आणि आणतो. ही देवाची अद्भुत कृती आहे, ही देवाची योजना आहे. आणि म्हणून प्रियानो, हे मनुष्य निर्माण करू शकत नाही. देवाचं राज्य मनुष्याला बांधता येत नाही. फक्त देवच त्याचा कारागीर आहे. फक्त देवच बनवू शकतो. जसं पेरणारा फक्त पेरणाऱ्याचं काम करतो, वाढवण्याचं काम प्रभूच्या हाती आहे. आणि म्हणून त्या देवराज्याची सुवार्ता प्रभू येशूने सांगितली आणि ते काम त्याने शिष्यांना दिलं. सर्व सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. तुम्ही आणि मी प्रसार आणि घोषणा, देवाच्या वचनाचा प्रसार आणि देवाच्या वचनाची घोषणा करायची आहे. आम्ही करत आहोत का? प्रभू आपल्याला हा प्रश्न विचारत आहे. आमचं काम छोटं असो मोठं असो, पण जर आम्ही ते विश्वासाने करू तर प्रभू त्याचं गौरव करेल. लोकांना तो त्याच्या राज्यासाठी गोळा करेल आणि आमचं काम हे खरोखर फलद्रूप होईल. प्रभू अशा प्रकारे मोहरीच्या दाण्यासारखं, चांगल्या मोहरीच्या दाण्यासारखं तुम्हाला तयार करून, आणि त्याने जी जबाबदारी आपल्या खांद्यावर दिलेली आहे, त्याच्या राज्याची सुवार्ता सांगणे, त्याच्या राज्याची घोषणा करणे, आणि त्यासाठी प्रभू तुम्हाला तयार करू. आपण प्रार्थना करू. प्रभू देवबापा, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. तू आमचा महान परमेश्वर आहेस आणि आज प्रभू तू आम्हाला आपल्या वचनातून मार्गदर्शन केलेलं आहेस की तुझं राज्य हे फार लवकर येत आहे आणि प्रभू त्यासाठी तयारी चालू झालेली आहे. लोकांना तू गोळा करत आहेस. तुझं राज्य वाढत आहे, जरी ते आम्हाला दिसत नाही,
जसं ते बी जमिनीखाली गेल्यावर आम्हाला दिसत नाही त्याचं काय होतं, पण जेव्हा त्यामधून नवीन अंकुर फुटतो आणि रोप तयार होतं तेव्हा आम्हाला आनंद देतं. तशाच प्रकारे प्रभू तुझं राज्य प्रभू वाढत चाललेलं आहे. तुझी अदृश्य मंडळी प्रभू तू तयार करत चाललेला आहेस, जी आमच्या ह्या दैहिक डोळ्यांना दिसत नाही. आणि प्रभू त्यासाठी तू आम्हाला निवडलेला आहेस. आम्ही तुझ्या वचनाची घोषणा करावी, तुझ्या राज्याचा प्रसार करावा, लोकांना त्याकडे आणावे, लोकांना तुझ्या वचनातून मार्गदर्शन करावे, लोकांना तुझ्या वचनाचं जे बी आहे अंतःकरणामध्ये पेरावे. म्हणून प्रभू तू आम्हाला कृपा करो, आम्हाला धैर्य दे, आम्हाला धाडस दे. आणि प्रभू दे बापा, तुझ्या राज्यामध्ये येण्यासाठी, लोकांना आणण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. येशूच्या नावाने आमेन. यावेळेस आपण गीत ऐकूया आणि गीत होत असताना आपण आपली दाने आणि अर्पणे, दशमांश, उपकार स्तुतीची दाने प्रभूला अर्पण करूया. पेरा हो सकाळी, पेरा प्रीती बीज, दुपारी पेरा संध्याकाळी हो. कापणी निश्चय पीक प्राप्त होई, आम्ही हर्ष येऊ पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी. आम्ही हर्ष येऊ पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी. आम्ही हर्ष येऊ पेंढ्या घेऊनी. सूर्याच्या तेजाने सावली ही पेरा, मोठा वारा सुटे अभ्रे पळती. कापणी निश्चय फळ मिळे कष्टाचे, आम्ही हर्ष येऊ पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी. आम्ही हर्ष येऊ पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी. आम्ही हर्ष येऊ पेंढ्या घेऊनी. स्वामीसाठी पेरा अश्रू ढाळताना, दुःख असो भारी मन कष्ट नी. प्रभू अंगीकारी अश्रू पुसुनिया, आम्ही हर्ष येऊ पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी. आम्ही हर्ष येऊ पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी, पेंढ्या घेऊनी. आम्ही हर्ष येऊ पेंढ्या घेऊनी. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र तू तुझी निरंतर आराधना करीतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने आणि अर्पणे जी तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आणलेली आहेत प्रभू, त्यासहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझं प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. ही वेळ आहे मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाण्याची. आपला देश, राष्ट्र यामध्ये शांततेने ऐक्य प्रस्थापित व्हावं. आपल्या महाराष्ट्रामधून, देशामधून आणि सर्व जगामधून कोरोनाचं उच्चाटन व्हावं. जे आजारी, रोगी, दुखणे आहेत, श्रमित, रंजले, गाजलेले आहेत, विशेष करून कोरोनाने जे आजारी आहेत त्यांना प्रभूने आरोग्य द्यावं आणि प्रभूने आम्हाला सहाय्य करावं. पुन्हा जन्मान सुरळीत व्हावं यासाठी आपण प्रभूजवळ प्रार्थना करणार आहे. प्रभूची जे सेवक वर्ग आहे त्याची सेवा करत आहेत. या कोरोना काळामध्ये प्रियानो चर्चेस बंद असल्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी झालेलं आहे चर्चमध्ये आणि त्यामुळे अनेक सेवकांचं, त्यांच्या कुटुंबियाची कुचंबना होत आहे आणि म्हणून त्यामधून प्रभूने मार्ग काढावा. आम्ही जे ऐकणारे आहे, आम्ही जे भक्तगण आहे ते प्रभूच्या मंदिरामध्ये अन्न असावे याकरता आपण दानधर्म करावा आणि प्रभूला उंचवावे. जे पाळक वर्ग, बिशप, सुवार्थिक, मिशनरी देवाचं काम करत आहेत त्यांनी देवाचं भय बाळगून देवाच्या आत्म्याने युक्त होऊन काम करावे यासाठी आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण यावेळी मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊ. मध्यस्थीची प्रार्थना सुरू असताना मंडळीने तुला विनवितो आमचे ऐक असा प्रतिसाद द्यावा. आपण प्रार्थना करू.
हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वजनिक एक्लेसियाला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगत चालका, जे तुझे पवित्र नाम पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वरोचित प्रीतीत राहावे म्हणून तुला विनवितो तू आमचे ऐक. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व डिकन यांना विशेषतः सेवक, आमचे मॉडरेटर रेव्हरंड PC सिंग, त्याचप्रमाणे आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड डॉक्टर सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र साक्रमेंटाचे अनुष्ठान यथाविधी योग्य रीतीने चालविण्यास तू अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे सत्यस्वरूपा, तुझ्या एक्लेसियाची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकांस विशेषतः जो भक्तगण येथे आहे त्याला लीन अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगन्नायका, सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालू त्यांचे राज्य करते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकास त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे दयाघना, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, ज्यांची नावे आम्हाला ठाऊक नाही, त्या सर्वांकरता बापा आज आम्ही प्रार्थना करीत आहोत. त्या सर्व दुःखित कुटुंबाची आम्ही आठवण करीत आहोत. होय बापा, तू सर्वांना हाताचा स्पर्श करून त्यांना आरोग्य दे व त्या सर्वांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निवडलेल्या निष्ठावंत सेवकासह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अतर्केला प्राप्त व्हावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे संतभूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हाला द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे बापा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ कैवारी याचे गौरवी प्रताप पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पहावे. आमेन. त्यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाच्या रीताचा पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभूच्या ज्ञानात व प्रीतीत राखो, आणि सर्वसमर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हासह राहो. आमेन. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा, ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. यावेळेला आपण सुवंद्य देवा हे गीत गाऊ, आणि हे गीत गाऊन आपली आजची भक्ती आपण समाप्त करू.